चला आले का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, बरोबर। नुकतेच तुमच्या खात्यात जून हप्त्याचे 1500 रुपये टाकण्यात आले। आता तुम्ही सर्वजण विचारत आहे की जुलैचे पैसे कधी येतील। बघा बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। तुम्हाला जूनचे 1500 रुपये मिळाले, त्यानंतर पुन्हा अजून 1500 रुपये सुरू झाले जुलैचे। टोटल तुमच्या खात्यात 3000 रुपये आले। सर्वात मोठी खुशखबर हे बघा, तुम्हाला जरी नुसते 1500 रुपयेच आले असतील तर हे नवीन 1500 रुपये जरी तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण जुलैचा हप्ता देखील सुरू झाला। जे 1500 रुपये तुम्हाला मिळाले ना पहिले, ते जून हप्त्याचे पैसे होते। ओके, जून हप्त्याचे ते 1500 रुपये होते, परंतु आता लाडक्या बहिणींनो पुन्हा पैसे सुरू झाले। जुलैचे पण पैसे सुरू झाले। तुमच्या खात्यात जुलैचा हप्ता अजूनपर्यंत आला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे। सर्वात मोठी खुशखबर आहे, आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा हप्ता सुरू झाला, लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा पैसे येणे सुरू झाले। हे बघा, आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकले जातात। कारण जेव्हा पण पैसे येतात त्या पहिले सरकार काय करतं, जेवढे पण पैसे असतात, सपोज आता तुम्हाला या महिन्याचे पैसे द्यायचे आहेत, तर या महिन्यासाठी जेवढा पण निधी मंजूर झालेला असतो तो संपूर्ण निधी हा DBTवरती पाठवण्यात येतो। DBTवरती का पाठवण्यात येतो? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यामार्फत तुमच्या खात्यात ते पैसे पाठवले जातात। कारण DBTवरूनच तुमच्या खात्यात ते पैसे येतात, त्यामुळे DBT एनेबल असणे फार गरजेचे आहे। आधार कार्ड बँकेशी लिंक असणे फार गरजेचे आहे आणि तुम्ही पात्र असणं फार गरजेचे आहे। हे बघा, जवळपास 13 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये। 13 लाखमध्ये आकडा असा आहे, ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणे बंद झालेला आहे। ओके, काही बहिणी 2-2 योजनेचा लाभ घेत होत्या, अशा बहिणींचा पण हप्ता बंद करण्यात आलेला आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर आयकरदाता तुम्ही असाल, इन्कम टॅक्स वगैरे तुम्ही भरत असाल तरी देखील योजनेचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे। या संपूर्ण गोष्टीचा निर्णय हा पहिलेच GR मध्ये देण्यात आला होता। जेव्हा निकष बनवण्यात आला होता लाडकी बहीण योजनेचे, तेव्हाच हे संपूर्ण त्या गोष्टी तिथे मेन्शन करण्यात आलेल्या आहेत। ओके, तुम्हाला ते पुन्हा सांगण्याची गरज नाही। हे बघा, आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बहिणींनो 1 लाख रुपये पण मिळणार आहे। 1 लाख रुपये। आता तुम्ही म्हणाल हे 1 लाख रुपये कशाचे? हे 1 लाख रुपये कर्ज तुमच्या खात्यात थेट, 1 लाख रुपयेचे जे काही कर्ज आहे ना, कर्ज जे आहे ते कर्ज थेट तुमच्या खात्यात येणार आहे। आता त्याबद्दल पण माहिती मी देतो, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, जे 1 लाख रुपये तुम्हाला कर्ज मिळणार आहे ना, हे फक्त मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे कर्ज। आणि इच्छुक असाल तरच तुम्हाला मिळेल, असं काही जबरदस्ती नाही। मुंबईच्या बँकेकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आम्ही लाडक्या बहिणींना कर्ज देऊ म्हणून 1 लाख रुपये म्हणून। परंतु आता हे फक्त मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींसाठीच आहे। हे बघा, तुमच्या जिल्ह्यात पण जरी तुमच्या जिल्ह्यातील बँकांनी असा निर्णय घेतला की आम्ही लाडक्या बहिणींना कर्ज देऊ तर तुम्हाला पैसे मिळू शकतात। परंतु फक्त मुंबईच्या बँकांनी हा निर्णय घेतलेला आहे। मुंबईमध्ये ज्या बँका आहेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे की आम्ही लाडक्या बहिणींना कर्ज देऊ। मग त्यामुळे मुंबईमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच ते कर्ज मिळणार आहे। आता तुमचा जो जिल्हा आहे, तुमचा जो पण जिल्हा असणार आहे, तुमच्या जिल्ह्यातील ज्या काही बँक आहेत, ओके, तर या बँकांनी जरी निर्णय घेतला तुमच्या जिल्ह्यातील बँकांनी, तर मग तुम्हाला पण कर्ज मिळू शकतो। आणि मागच्या वेळी अशी अपडेट आली होती की जिल्ह्यानुसार सर्व बँका निर्णय घेतील आणि जवळपास तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतो। बघू, अजून तर काही सुरुवात झाली नाही कर्जाची, परंतु अपडेट आलेली होती त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं। आता बघा, जून हप्त्याचे तुम्हाला नुकतेच 1500 रुपये तुमच्या खात्यात आले, त्यानंतर 1500 रुपये जुलैचे पण आले का, असा तुमचा सवाल आहे ना। चला त्याबद्दलची माहिती आलेली आहे, ती माहिती आपण समजून घेऊया। हे बघा,
तुम्हाला जून हप्त्याचे 1500 रुपये आले ना, त्यानंतर लगेच तुमच्या खात्यात जुलैचे पैसे कसे जमा होतील? 1500 रुपये तुम्हाला आता आले, त्यानंतर लगेच 1500 रुपये कसे येतील आणि डायरेक्ट 3000 रुपये कसे होतील? त्यासाठी टाईम लागेल ना, कारण जूनचा हप्ता हा जूनमध्ये नाही आला. बघा किती उशीर झाला जूनच्या हप्त्यासाठी आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे जूनचा हप्ता काही जून महिन्यात आला नाही, तो डायरेक्ट 5 जुलै रोजी आला. मे महिन्याचा हप्ता पण तसंच झालं. मे महिन्याचा हप्ता मे महिन्यात न येता जूनमध्ये आला. म्हणजे वेळेवर हप्ता आपण सध्या बघत आहोत 2-3 महिन्यापासून वेळेवर काही हप्ता जमा होत नाही आहे. त्यामुळे थोडा अडचणीचा सामना करावा लागत आहे. पैसे आज येतील उद्या येतील अशा अपडेट येत होत्या, परंतु पैसे काही जमा झाले नाही जूनमध्ये. 20 जून ही तारीख डिक्लेअर झाली होती, मीडिया रिपोर्टमध्ये पण चर्चा होती, परंतु ती तारीख पण फेल झाली आणि अखेरकार 5 जुलै रोजी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये जमा झाले. त्यानंतर आता सर्वजण विचारत आहे की जुलैचे पैसे पण मिळतील का? कारण जेव्हा जून हप्ता आला नव्हता ना, तेव्हा एक चर्चा सर्वीकडे झाली होती की जून प्लस जुलै या 2 हप्त्याचे पैसे एकत्र 3000 रुपये खात्यामध्ये येतील. परंतु बघितलं तर फक्त 1500 रुपयेच लाडक्या बहिणींना मिळाले जून हप्त्याचे. मग आता जुलैचा हप्ता कधी येईल हा तुमचा सवाल आहे ना. जुलैचा हप्ता अजून सुरू झालेला नाही बहिणींनो, आणि जूनसोबत तो तुम्हाला काही मिळाला नाही. तो तुम्हाला मिळू शकतो 20 ते 25 जुलै या तारखेदरम्यान तुम्हाला पैसे मिळू शकतो. आणि ही पण माहिती जी आहे ना, प्राथमिक माहिती आहे. अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, एवढं गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अधिकृत तारीख आलेली नाही बहिणींनो. ओके. आणि बघा लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर बहिणी अपात्र होत आहेत. छाननी प्रक्रिया जी आहे, छाननी प्रक्रिया जोराने सुरू आहे बरं. यामध्ये तुमचा फॉर्म जर अपात्र झाला ना, तर तुमचा लाभ डायरेक्ट बंद करण्यात येईल. आलं लक्षात? त्यामुळे जी पण माहिती तुम्ही दिलेली आहे ती माहिती पूर्णपणे सत्य पाहिजे. जी कागदपत्रे तुम्ही दिलेली आहेत, ती कागदपत्रे सत्य असणे गरजेचे आहे. ओरिजिनल तुमचीच कागदपत्रे असणे गरजेचे आहे. आलं लक्षात? हे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये काही बहिणींना 500 रुपये आलेले आहेत. 500 रुपये कोणत्या बहिणींना आलेले आहेत? ज्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, PM किसान योजनेचा लाभ घेतात. तर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेमार्फत तुम्हाला 6,000 रुपये वर्षाला मिळतात. म्हणजे या दोन्ही योजनेचे जरी प्लस केले, नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे, तर तुम्हाला एका वर्षात 12,000 रुपये मिळतात. या 2 योजनेचे 12,000 रुपये जरी तुम्हाला मिळत असतील, म्हणजे महिना आपण 1,000 पकडू. 1,000 जरी महिना आपण पकडला तर मग हे 12,000 रुपये बरोबर. तर जरी तुम्हाला ऑलरेडी एखाद्या योजनेमार्फत 1,000 रुपये मिळत असतील, तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपये मिळतील. कारण ऑलरेडी तुम्हाला 1,000 पहिली मिळत आहे आणि लाडकी बहीण योजनेचे 500, टोटल झाली 1,500 रुपये. ओके. तर असा नियम हा लाडकी बहीण योजनेमध्ये लागू आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माहिती ती आलेली ती सर्व माहिती बघितली आणि नीटपणे तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत मी समजून सांगितली जी पण माहिती आलेली होती ती. ओके. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. ठीक आहे. आपण भेटू लाडकी बहीण योजनेच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद.